नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जी के कट्टा आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत मुंबई पोलीस भरती 2025 साठी IMP क्वेश्चन आपण पाहणार आहोत। 20 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर अतिशय उपयुक्त ठरणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पाहूयात पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, गंगोत्री राष्ट्रीय उद्यान उत्तर काशी खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ए उत्तर प्रदेश, बी उत्तराखंड, सी सिक्कीम, डी हिमाचल प्रदेश। उत्तर माहिती असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचा प्रयत्न करत चला। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी उत्तराखंड। पुढील प्रश्न आहे, भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? ए पंडित नेहरू, बी महात्मा गांधी, सी आचार्य कृपलानी, डी दादाभाई नौरोजी। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी आचार्य कृपलानी। पुढील प्रश्न आपण पाहूयात, खालीलपैकी कोणती शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? ए हनुमान, बी अस्तंबा, सी वैराट, डी तोला। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी वैराट हे सर्वोच्च शिखर आहे। पुढील प्रश्न आपण पाहूयात, 1 जुलै 1998 रोजी रिकामी जागा या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले। ए उस्मानाबाद, बी धुळे, सी परभणी, डी भंडारा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी धुळे। पुढील प्रश्न आपण पाहूयात, येरळा ही रिकामी जागा नदीची उपनदी आहे। ए भीमा, बी कृष्णा, सी गोदावरी, डी तापी। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी कृष्णा नदीची उपनदी आहे। पुढील प्रश्न आपण पाहूयात, पुल्लर लेणी रिकामी जागा जिल्ह्यात आढळतात। ए औरंगाबाद म्हणजेच आताचं छत्रपती संभाजीनगर, बी जळगाव, सी रायगड, डी नागपूर। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी नागपूर जिल्ह्यामध्ये आढळतात। पुढील प्रश्न आपण पाहूयात, राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना रिकामी जागा यांनी केली। ए दंतीदुर्ग, बी अमोघ वर्ष, सी ध्रुव, डी कृष्णा प्रथम। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर ए दंतीदुर्ग यांनी केली। पुढील प्रश्न आपण पाहूया, कोणता अधिनियम सुनिश्चित करतो की प्रत्येक मुलाला शिक्षण मिळते? ए TRI अभियान, बी RT अभियान, सी शिशु अभियान, डी त्यापैकी काही नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी RT अभियान। पुढील प्रश्न आपण पाहूयात, रिकामी जागा ही पर्वतरांग खंडित झाल्यामुळे बऱ्हाणपूर खिंड तयार झाली आहे। ए अरवली, बी सातपुडा, सी विंध्य, डी गर्हजात। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो बी सातपुडा। पुढील प्रश्न आपण पाहूयात, कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कुठे आहे? ए पनवेल, बी कुरबुडे, सी कणकवली, डी यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी कुरबुडे। पुढील प्रश्न आपण पाहूयात, खालीलपैकी कोणते स्थळ मुंबईत मध्ये नाही? ए जहागीर आर्ट गॅलरी, बी गेटवे ऑफ इंडिया, सी मलाबार टेकड्या, डी जवाहरलाल नेहरू बंदर। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी जवाहरलाल नेहरू बंदर। पुढील प्रश्न आपण पाहूयात, सतीश धवन अवकाश केंद्र कुठे आहे? ए तामिळनाडू, बी छत्तीसगड, सी महाराष्ट्र, डी आंध्र प्रदेश। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी आंध्र प्रदेश। पुढील प्रश्न आपण पाहूयात, झारिया ही दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण रिकामी जागा या राज्यात आहे। ए बिहार, बी ओडिशा, सी झारखंड, डी पश्चिम बंगाल। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी झारखंड या राज्यात आहे दगडी कोळशाची खाण। पुढील प्रश्न आपण पाहूयात, खालीलपैकी रिकामी जागा या राज्यात पंचायत राज पद्धती अस्तित्वात नाही? ए बिहार, बी आसाम, सी नागालँड, डी त्रिपुरा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी नागालँड या राज्यात अस्तित्वात नाही। पुढील प्रश्न आपण पाहूयात, दिल्लीचा सुलतानपदी बसणारी खालीलपैकी पहिली व एकमेव स्त्री कोणती? ए चांद बीबी, बी रजिया सुलतान, सी नूरजहान, डी मुमताज महल। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी रजिया सुलतान। पुढील प्रश्न आपण पाहूयात, रायगड जिल्ह्यातील पाली हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? ए आंबा, बी सावित्री, सी उल्हास, डी भोगावती।
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए आंबा. पुढील प्रश्न आहे केपलर या शास्त्रज्ञाचे नियम रिकामी जागा या शास्त्राशी संबंधित आहे. ए खगोलशास्त्र, बी स्थापत्यशास्त्र, सी पदार्थ विज्ञान, डी वनस्पतीशास्त्र. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए खगोलशास्त्र. पुढील प्रश्न आपण पाहूयात. नवीन 500च्या नोटेवर कशाची चित्र आहे. ए मंगळयान, बी लाल किल्ला, सी चंद्रयान, डी गेटवे ऑफ इंडिया. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी लाल किल्ल्याचे चित्र आहे. पुढील प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी कोणत्या संस्थेने ग्रामीण भागात शिक्षणासाठी कार्य केले. ए मराठी विद्या प्रसारक संस्था, बी रयत शिक्षण संस्था, सी शिवाजी मराठा सोसायटी, डी यापैकी काही नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी रयत शिक्षण संस्था. पुढील प्रश्न आपण पाहूयात. राऊरकेला पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे. ए बिहार, बी पश्चिम बंगाल, सी ओडिशा, डी केरळ. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर सी ओडिशा राज्यात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.